नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, तारिक रहमान. तारिक रहमान यांची बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी निवड करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 कोणास जाहीर झालेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, श्रीनिवास कुलकर्णी. श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताच्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, थान्या नाथन सी. थान्या नाथन सी ह्या भारताच्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, क्रॉस बॉर्डर QR पेमेंट करार कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, भारत आणि मलेशिया. भारत व मलेशिया या 2 देशांमध्ये क्रॉस बॉर्डर QR पेमेंट करार झालेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, प्रजासत्ताक दिन परेडमधील चित्ररथ स्पर्धेत पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, फेब्रुवारी 2024 मध्ये दिल्ली सरकारने मुलींसाठी कोणती नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, दिल्ली लखपती बिटिया योजना. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, 2024चा ग्रॅमी पुरस्कार कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, दलाई लामा. दलाई लामा यांना 2024चा ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिला संगीतमय रस्ता कोणत्या शहरात बांधण्यात आलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई. मुंबई या शहरामध्ये भारतातील पहिला संगीतमय रस्ता बनवण्यात आलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, नुकतेच 2024 हे कोणत्या राज्याने शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. मध्य प्रदेश या राज्याने 2024 हे शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, 2024 मध्ये G20 शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, अमेरिका. अमेरिका या देशाकडे 2024चे G20 शिखर परिषदेचे यजमानपद आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्य सरकारने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, आंध्र प्रदेश.
ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्याने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. महिला प्रीमियर लीगचे 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी RCB. RCB या संघाने जिंकलेले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. चौथे विश्व मराठी संमेलन 2024 कोठे आयोजित केले जाणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. चौथे विश्व मराठी संमेलन 2024 कोठे आयोजित केले जाणार आहे? तर नाशिक या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 9 वेळा. निर्मला सीतारामन यांनी एकूण 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पुणे. देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर पुणे या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मोहनलाल. मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतातील सर्वात तरुण आमदार खालीलपैकी कोण बनले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मैथिली ठाकूर. मैथिली ठाकूर ह्या जे आहेत त्या भारतातील सर्वात तरुण आमदार बनलेले आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सुरेश सावंत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. देशातील पहिले सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. गुजरात या राज्यामध्ये देशातील पहिले सहकार विद्यापीठ उभारण्यात येत आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.